तर महादेव जानकर हे पिछाडीवर आता गेलेले आहेत। रासपचे महादेव जानकर हे पिछाडीवर गेलेले आहेत। महत्त्वाची ही बातमी म्हणायला हवी, महादेव जानकर हे आता पिछाडीवर गेल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे। तर परभणीमध्ये संजय जाधव आघाडीवर गेलेले आहेत। संजय काका पाटील सुद्धा आता सांगलीत पिछाडीवर गेलेले आहेत। चंद्रहार पाटील देखील पिछाडीवर गेलेले आहेत। तर तिथं आता काही बदलते चित्र। विशाल पाटील यांनी या ठिकाणी आघाडी घेतलेली आहे। एनडीए आता 280 ठिकाणी आघाडी घेताना पाहायला मिळते। तर अर्थातच इंडिया आघाडी 122, इंडिया आघाडीला 125 जागा किंबहुना 150 जागा आघाडी घेताना सुद्धा कुठेतरी करण दमछाक होताना आता पाहायला मिळत आहे। तर महादेव जानकर हे देखील या ठिकाणी पिछाडीवर आता गेलेले आहेत। बीडमध्ये पंकजा मुंडे बजरंग सोनवणे यांच्यात काटेकी टक्कर होताना दिसते। पंकजा मुंडे यांनी या लढतीमध्ये आघाडी घेतली आहे। इंडिया आघाडी एकंदरीत 125 ठिकाणी आघाडीवरती आहे। काही महत्त्वाचे मतदारसंघ ज्यामध्ये बीड लोकसभा मतदारसंघ आहे, या ठिकाणी अटीतटीची लढत झाली। बजरंग सोनवणे यांच्या विरोधात पंकजा मुंडे अशी लढत होती। पंकजा मुंडे सध्या बीड लोकसभा मतदारसंघात आघाडीवरती आहेत। सांगलीचा कल मात्र बदलतोय। संजय काका पाटील आधी आघाडीवरती होते, मात्र आता विशाल पाटील यांनी आघाडी घेतली आहे। जवळपास सर्वच एक्झिट पोल मध्ये विशाल पाटील हे विजयी होतील अशा प्रकारचा अंदाज सांगलीमधून वर्तवण्यात आला होता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।